कार्बोहायड्रेट्स यांना त्यांच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यू नुसार गुड कार्बोहायड्रेट्स अँड बॅड कार्बोहायड्रेट्स मध्ये देखील विभागलं जातं। यातील गुड कार्बोहायड्रेट्स मुळे शरीराला विटामिन्स, मिनरल्स, फायबर्स व इतर न्यूट्रिएंट्स मिळतात, ज्यात अख्खी धान्य, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स यांचा समावेश असतो। तर बॅड कार्बोहायड्रेट्स हे मुख्यतः रिफाइंड ग्रेन्स, ज्यात न्यूट्रिशनल व्हॅल्यूज कमी असतात, आणि प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स ज्यात ॲडेड शुगर असतात, यांना म्हटलं जातं। उदाहरणार्थ केक्स, चॉकलेट, मैदा, कोल्ड ड्रिंक्स इत्यादी। आणि अशा या बॅड कार्बोहायड्रेटमुळे आपल्या शरीराला पोषण न मिळता फक्त कॅलरीज मिळतात, ज्यामुळे आपलं वजन वाढतं। म्हणूनच रिफाइंड ग्रेन्स व प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट यांचा समावेश खाण्यात कमी करावा। मात्र गुड कार्बोहायड्रेट्स यांचा समावेश योग्य प्रमाणात आपल्या खाण्यात जरूर केला पाहिजे, कारण यामुळे वजन वाढत नाही व आपल्या शरीराला गरजेचे पोषण आणि ऊर्जा मिळते। हे झाले कार्बोहायड्रेट्सचे प्रकार। आवडला असेल तर हा व्हिडिओ जरूर शेअर आणि लाईक करा, आणि माहिती खजाना हे चॅनल जरूर सबस्क्राइब करा। त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील। तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन। तोवर आनंदी रहा आणि धन्यवाद।